हॅलो नमस्कार, मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचीनी प्रार्थना। तर आता आपण कुठं आलेलो आहोत ते तुम्हाला माहीत नसेल, कारण याच्या आधी मी व्हिडिओ शेअर केलेला आहे, पण आता चला तुम्हाला दाखवते। आज आलेलो आहोत आपण जाऊबाईच्या घरी। तर बघा, जाऊबाईंचा मस्त असं आहे ना डाळिंबाचा बाग आहे। तर बघा तुम्ही, याला कळ्या पण लागलेल्या आहे। ब्लॉग करायचा नव्हता, पण जाऊबाई म्हटल्या करा, तर म्हटलं चला, कारण प्रत्येक वेळेस ब्लॉग करणं योग्य वाटत नाही, पण हो म्हटल्यानंतर करायला हरकत नाही। तर बघा, छान असं डाळिंबाचा किती दिवस झाले होते याला चालू करून? दीड वर्ष झालं। दीड वर्षात फळं येतं बघ। वर्ष झालं ना। आता आहे ना खुरपायचं काम चालू आहे। आता किती दोनच सऱ्या राहिल्या वाटतं? दोनच राहिल्यात। बागायतदार आहे मोठे ते। आमच्याकडे पाण्याचा पत्ता नाही, तुमच्याकडं? भुईमुग पण भारी झाला। कोळपली का मक्का? नाही कोळपली नाही आज। ही काय इकडं पुढं? ज्वारी ढोरांना आंबाडीचं झाड आहे पण काल पाऊस नाही झाला वाटतं तुमच्याकडं ना? ही अशी फुलं तोडीत राहायचे 15 दिवसाला 8 दिवसाला हा निसा भावचा खेळ आम्हाला। अशी फुलं तोडीत जायचे 15 दिवसाला बाग निंदायचं काम चालू आहे आमचं। हे इथं खुरपं आहे वाटतं। बाबाचं खुरपं वेगळंच आहे, आमचं असं नाही राहत। तुमचे खुरपे वेगळेच आहे बाबा। टाकू इकडं। बापरे बाप, किती फुलं आले पा त्याला। घरी बाप लयच फुले ना। कोणती मिरची? हे भारी, पण अशी ही झाली गोळा झाली ती। कवतीच्या न्यायचंय बरं का मला आता। मस्त फुलं। बघा, मळ्यात राहिल्यानंतर आहे ना असं काहीतरी करता येतं। बघा गुलाबाची फुलं। तर बघा, बघ गुलाबाची फुलं आहे मस्त अशी। एक घेते। कुठं अजून येईल एक नाही काय? हे बघा, कृष्ण कमळ आहे। 5 पांडव, ब्रह्मा विष्णू महेश अशी रचना असते याची, आणि हे बाकीचे कौरव। तर हे आमचे कोंबड्याचे मालक। खरंच आज काय धर सोड, आम्ही आलो खाती नाही सोडले कायच। कोंबडा लय खतरनाक झाले हो। इकडे बारी बारी अरे बाप रे, काय हा केवढा आहे? हा मोगल पण तो मोगल हा थोडं किती दिवसात एवढे मोठे होते? ते तरी आता 6-7 महिने नारळ रोप वाटतं। हे बघा नारळाचं झाड। मळ्यात राहिलं का असा फायदा राहतो ना, एवढे झाडं लावता येते। सरड्या पाहिलं का गेला? हे बघा, चिकूचं झाड आहे। मळ्यात राहिल्यानंतर असा फायदा असतो, म्हणजे प्रत्येक जे झाडं आहे ते लावता येतात। तर हे चिकूचं, याला पण आहे ना बारीक बारीक कळ्या आलेले आहे बघा। हे पाणी येतं ना इकडं त्याच्याकडं। तर बघा, हे लिंबाचं झाड आहे इथं निमून। पूर्ण चौबाजूने असे झाडं लावलेले आहेत। लिंब पण आलेले आहेत त्याला बघ। आणि हे बघा, हे सफेद तर मळ्यात राहिल्यानंतर आहे ना खरंच खूप म्हणजे भारी वातावरण असतं। जागा जर स्वतःची असेल किंवा आहे ना
शेती जास्त कमी असेल तर शेतात राहायला काहीच हरकत नाही आहे. पण जागा भरपूर लागते बरं का. तर तिथं गेल्यानंतर आहे ना त्यांचं जो म्हणजे पाळलेला कुत्रं तर खूप म्हणजे मस्ती करत होता. आणि शेतात गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर आहे ना खरंच करमतं बरं का. म्हणजे छान वाटतं. आणि मला अशा म्हणजे मळ्यात जे घर असतं ना, कारण मला पहिल्यापासून मळ्यात राहायची सवय आहे. तर त्याच्यामुळे मळ्यातलं जे वातावरण आहे ते खरंच आवडतं मला. आणि इथं त्याच्यासंग थोडीशी मस्ती केली तर बघा मुक्या प्राण्यांना पण कळतं कोण आपलं कोण म्हणजे नवीन आहे ते. तर आता आम्ही कायम जाणं येणं असतं तर त्याच्यामुळे तोही थोडंसं ओळखीत धरतो. आणि इथं मस्त असा चहा झाला आणि चहा झाल्यानंतर आहे ना थोडासा नाश्ता वगैरे केला. तर आता इथं ना त्या ताईंचं चाललं होतं की जे झाडं आहे ना म्हणजे मी फुलांचे असतील काय वगैरे मी ते सर्व त्या मला आहे ना एक 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 करून देत होत्या. आणि त्यांनाही असं झालं होतं की आता काय देऊ आणि काय नाही. तर गेल्यानंतर आपल्याला खरंच म्हणजे गेल्यानंतर आहे ना तिथं भारी वाटतं. तर इथे ना या दुसऱ्या जाऊबाई आहे तर बैलगाडी त्यांची आता हो. तर बघा इथं बैलगाडी बैलगाड्या वगैरे होती. राहिलेल्या म्हटलं नाही चला बघा. तुम्हाला सर्वांना याला झू दाखवू. म्हणते बरं का. जे शेतकरी ताई दादा असतील आले याला शिवळं म्हणते. तर या दुसऱ्या जाऊबाई आहेत तर आता तिथं कसं त्यांना आहे ना कॅमेरा फेस करायची एवढी सवय नाही आहे. आणि तिथं त्यांना आवडतं नाही आवडतं तर मी थोडासा शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो घेतला. यांच्या इथे चहा पाणी वगैरे घेतला आणि निघालो होतो. तर त्या कसं त्यांना म्हणजे आवड आहे की तुम्ही ज्यांना व्हिडिओ काढायला आवडतं मी त्यांचंच घेते. ज्यांना नाही आवडत किंवा जे कम्फर्टेबल नसतात तर त्यांचा खरंच व्हिडिओ घेत नाही. तर तिथं नॉर्मल असा शूट घेतला, जास्त काही घेतला नाही आणि निघालो घराकडं. तर आता नेक्स्ट टाईम जेव्हा जाईल ना त्यांच्या घराची होम टूर मी तुम्हाला नक्कीच देईल. तर बघू शकता इतकं ट्रॉफिक होतं 1 ते 1.5 किलोमीटर इतकं ट्रॉफिक होतं. तर बस तर आम्ही ना मग म्हणजे इतकं वैतागलो तर सारं डायरेक्ट म्हणजे आम्हाला अंधारच पडलं होतं. तर इतकं ट्रॉफिकने आम्ही जाम झालो होतो. तर नंतर आहे ना आम्ही जो मधला शॉर्टकट मार्ग होतो ना तिथून आम्ही आलो होतो. तर बघा आता आहे ना पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. तर एवढं काय घरी आल्यानंतर आहे ना आता अंधार पडलेला आहे. तर आहे ना तर तुम्ही एवढे मी ना झाडं आणलेले आहे. गवती चहाचं जो म्हणजे आहे ना तो पण आणला होता. हे आहे ना कृष्ण कमळ आहे. नाही सॉरी ब्रह्मकमळ काय नाव आहे मला लक्षात नाही येत त्याच्यावर. आणि ह्या गुलाबाचं पण आणलेलं आहे गवतीच्या. आणि हे पारिजातक आहे. याला काय म्हणते मला लक्षात येईन बरं त्याचं नाव. तर चला आता ही झाडं पण लावायची आपल्याला तर ते नंतर लावते मी. त्यापैकी आता चिकनची भाजी केलेली आहे बघा मस्त अशी तर्री आलेली आहे. गुलाब जे आहे ना ते याच्यात लावलेलं आहे. आणि हे पारिजातक आहे. तर बघा हे आता सध्यापुरतं याच्यात लावलं आहे. नंतर मी दुसरीकडे लावणार आहे त्याला. कृष्णकमळ आहे ना या बादलीत लावणार आहे. तर हे कसं लावायचं ते ताईंनी मला सांगितलं होतं. तर याला कृष्णकमळ म्हणतात माझ्या लक्षात आलं आता. आणि ना याला आहे ना जे आहे ना असं गोल चुमडीसारखं करायचं म्हणजे गोल गोल. आणि त्याचा शेंडा जो आहे तो वरती ठेवायचा आणि मग छान असं येतं. तर आता लावून दिलेलं आहे. आता आहे ना कुंड्या वगैरे काही नाही आहे आपल्याकडं. म्हटलं चला त्या ज्या कलरच्या बादल्या होत्या ना त्याच्यातच लावून दिलेलं आहे. तर त्यांनी मला सांगितलं होतं की ड्रममध्ये लाव म्हणून. पण आता ड्रम जो आहे ना ते विकून टाकले त्याच्यामुळे आता बघू. आणि खरंच या दिवसाची झाडं लावल्यानंतर भारी वाटतं. आता एवढे पण जे जे मी रोपटे वगैरे आणलं होतं तेवढे लावून दिले. आता त्यातले किती येतात किती नाही येत ते तुम्हाला मी दाखवेलच. तर चला त्याने पटपट असा गवती चहा वगैरे सर्व मी ना एक एक करून लावून घेतलेलं आहे. आणि खूप म्हणजे संध्याकाळची वेळ झाली होती. तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी जे झाडं आहे ना ते लावले होते. आणि बोलायला खूप काही असतं बरं पण जेव्हा एडिटिंग करायला म्हणजे लागते ना तेव्हा लक्षातच राहत नाही मला काय बोलायचं होतं. आणि एखादा शब्द आहे ना 2-2, 3-3 वेळेस जो ब्लॉगिंगमध्ये आहे तो ॲड होऊन जातो. आणि नंतर जेव्हा मग ऐकलं जातं ना तेव्हा कळतं की आपण एकच शब्द 4-5 वेळेस बोललेलो आहे. तर असं कधी होतं तुमच्यासोबत होतं का असं? तर मी म्हणजे असं काय कोणासोबत बोलताना पण माझं एक एक शब्द 2-2 वेळेस कधीतरी होतोच बरं का. तर आता गवती शाळेत आहे ना मी लावून घेत आहे. तर सर्व झाडं लावून घेतले आणि त्यांना पाणी पण देऊन ठेवलं. तर असंच 1-2 जण म्हणजे ना मला मी नाव नाही सांगणार तर ते बोलले होते की म्हणजे घरी तुम्ही असंच राहतात का? तर खेड्यावर राहायचं म्हटलं ना तर साधं सिंपलच राहावं लागतं बरं का. जास्त म्हणजे काही मेकअप किंवा म्हणजे दुसरं ड्रेसिंग वगैरे करून मलाही आवडत नाही. आणि आता सवय झालेली आहे. लग्न झाल्यापासून साडीमध्येच राहायची सवय आहे. त्याच्यामुळे हां बाहेर कुठे फिरायला गेलं तर माणूस राहू शकतं. पण गावात जर राहायचं म्हटलं खेडेगावावरती राहायचं म्हटलं तर आजूबाजूचा समाज जसा आहे ना तसंच राहावं लागतं.
तर चला आता कोण म्हटलं काय म्हटलं हे मी सांगत नाही, पण असं असतं बरं का. तर कोणाच्या राहणीमानावर किंवा दिसण्यावर किंवा कशावरही माणसाने ना म्हणजे अंदाज लावू नये की तू कसा असेल. एकदा तुम्ही त्याच्या सानिध्यात गेला किंवा त्याच्यासोबत राहिला आणि त्याचा स्वभाव, त्याचं म्हणजे वागणं ते सर्व कळतं. सगळं काही राहणीमानावर नसतं. तर चला जाऊ द्या. तरी तर सर्व झाडांना पाणी देऊन घेतलं होतं आणि आता आहे ना पाऊस जर आला ना तर हे झाडं खूपच छान होतील. तर नक्की कसे येतील फुलं वगैरे आले की मी तुम्हाला दाखवेल. तर चला आजचा व्हिडिओ खूपच मोठा होईल. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. काही शब्दशैली चुकली असेल तर माफ करा आणि चुकत असेल तर कमेंट करून सांगा की मी इथं चुकते म्हणून. तर चला आजचा व्हिडिओ इथंच. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.